अशक्य असं राहिले लक्ष, परंतु लीग स्पर्धा आहे. हा सामना जरी गमावला तरी त्यानंतर आणखी एक सामना निश्चितच यांना खेळण्याची एक संधी देणारा असेल. शेवटचे 6 चेंडू घेऊन बॉलिंग मार्क मध्ये आलाय गोलंदाज मंथन. यस, यावी सिंगल इथे मिळेल. बांबूला लागलाय. यस, 4 रन, चौकार इथे मिळेल. अगदी सरळ खेळला गेलेला फटका, डॉट बॉल आहे. सामना कम्प्लिटली चुकला गेला आणि त्यानंतर आणखी एक विकेट इथे मिळवतोय. तिसरा धक्का इथे बसलाय लक्ष्मी केशव क्रिकेट क्लब संघाला गुरुप्रसाद दगावच्या दिशेने. धावसंख्या 34 रन. फलंदाज आणि इथे कॅच अडून मैदानाच्या बाहेर जाईल. गोल्डन डक ठरलाय. न्यू बॅटर फलंदाज मुन्ना आलाय. क्लीन बोल्ड, हॅट्रिक आहे. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट. आणखी एक कीर्तिमान. फन्स ऑफ बिग बॅश लीग पहिलं पर्व आपण पहिली मेडलवर पाहिली वरद साळवीच्या माध्यमातून आणि त्यानंतर आणखी एक कीर्तिमान इथे रचला गेलाय गोलंदाज मंथनच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट, एक हॅट्रिक पाहायला मिळाले. न्यू बॅटर या मैदानाच्या आतमध्ये ललेश बुरकर. ललेश आलाय. आणि इथे डॉट बॉल. निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त आणि सेमी फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ ठरतोय सानिया फनसोब. फनसोब बिग बॅश लीग 2026 पहिलं पर्व आणि सेमी फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ सानिया फनसोब. सालिक सारंग यांचा हा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू आकाश तोडणकर आयकॉनिक इनिंग पेश करताना पाहायला मिळालाय. आणि याही सामन्याचा हिरो बनतोय कोण? केले ना त्याला. यस, सन्माननीय आशुतोष तोडणकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅन ऑफ द मॅच द्यावा. मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कीर्तिमान रचतोय आकाश तोडणकर. मॅन ऑफ द मॅच सलग दुसऱ्या सामन्यामध्ये ही 16 चेंडू 41 धावांची तुफान इनिंग आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये ही सरस खेळ करणारा आकाश तोडणकर सलग दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बनतोय. सेमी फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ सानिया फनसोब आणि त्या संघातनं खेळणारा आयकॉन खेळाडू आयकॉनिक इनिंग फनसोब बिग बॅश मध्ये ज्याने पेश केले तो आकाश तोडणकर मॅन ऑफ द मॅच. सुरू असलेला सामना वरद स्पोर्ट्स विरुद्ध आयुष स्पोर्ट्स. तो जिंकलाय वरद स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम बॅटिंग